निलंग्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विराट महामोर्चा तर शासनाकडे निवेदन। गुरुवारी सकाळपासूनच निलंग्याच्या आभाळाने काळी चादर पांघरली होती। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट सुरू होता आणि काही क्षणातच मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले। रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, झाडांच्या फांद्या वाऱ्याच्या झोक्याने डोलू लागल्या आणि सर्वसामान्य नागरिक पावसापासून बचावासाठी आसरा शोधत होते। मात्र या प्रतिकूल परिस्थितीत निलंग्याच्या रस्त्यावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना न जुमानता हातात निळे झेंडे, ओठांवर जय भीमच्या घोषणा आणि मनात भारतीय संविधानावरील अढळ विश्वास घेऊन महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती। अनेकांच्या अंगावर रेनकोट नव्हते, काहींच्या हातात छत्रीही नव्हती, तरीही त्यांच्या पावलांमध्ये कुठेही संकोच नव्हता। मुसळधार पावसातही शांततेने, शिस्तबद्धपणे आणि घटनात्मक मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा निर्धार या मोर्चातून प्रकर्षाने दिसून आला। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती निलंगा यांच्या नेतृत्वाखालील निघालेला हा मोर्चा प्रतिकूल परिस्थितीतही घटनात्मक हक्काविषयींची भूमिका नोंदवणारा आणि लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित करणारा ठरला। मोर्चाची सुरुवात कासारशिरशी रोड येथून झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून शिस्तबद्ध मार्गक्रमण करत मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचला। मुसळधार पावसातही घोषणांचा आवाज अखंड सुरू होता। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या सभेत उपस्थितांनी शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली। भर पावसातही मोर्चातील सहभागींचा उत्साह अखेरपर्यंत कायम राहिला। पावसाच्या प्रत्येक सरीसोबत घोषणांचा आवाज अधिक बुलंद होत होता। अनेक कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह सहभाग घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनीही शेवटपर्यंत मोर्चात चालत आपली उपस्थिती नोंदवली। प्रतिकूल हवामान असूनही शांतता, शिस्त आणि मोठ्या जनसहभागामुळे हा मोर्चा निलंग्यातील अलीकडच्या काळातील लक्षवेधी आंदोलनांपैकी एक ठरल्याची चर्चा दिवसभर शहरात होती। निलंगा या ठिकाणी उपवर्गीकरण होऊ नये यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता। असल्या भर पावसाळ्यामध्ये प्रतिसाद मोठ्या प्रमाणे या ठिकाणी मिळाला। काय नेमकी मागणी होती, कशा प्रतिसाद या मोर्चाचा नियोजन? राज्य शासनाने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये मातंग समाजाला हाताशी धरून या ठिकाणी अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये फूट पाडून दलिताचे आरक्षण कमी करण्याचा डाव हे रचत आहेत। दलितामध्ये फूट पाडून एकमेकाच्या जाती विरोधामध्ये ते उभे करत आहेत। त्यामुळं आज राज्यघटनेची या ठिकाणी पायमल्ली होत आहे। राज्य शासनाला सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 मध्ये एक सजेशन दिलेलं आहे, परंतु CM सांगतात की निर्णय दिलेला तो निर्णय नसून एक सजेशन आहे की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता। त्याला म्हणजे असं केलंच पाहिजे असं म्हणलं नाही कोर्टाने, परंतु त्याचा दुरुपयोग करून शासन आज मातंग समाजाला हाताशी धरून आमच्यामध्ये फूट पाडून आरक्षण कमी करण्याचा, आमच्यावर गदा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तो हाणून पडण्यासाठी राज्यभर तीव्र त्यांना विरोध होत आहे आणि सरकारला या निमित्ताची मागणी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना की कृपा करून आमच्या या अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जातींनी एकमेकासोबत आज गुन्ह्याने एकमेकाच्या हातात घालून नांदत असताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी याच्यामध्ये उपवर्गीकरण करू नये। जर आपण हे पाऊल जर उचललात तर राज्यामध्ये याच्यापेक्षाही भयानक असे आंदोलन होतील आणि तुमचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल, तेव्हा वेळी सावध व्हा आणि वर्गीकरण करू नये अशी आमची आज या निलंगा शहरामध्ये समस्त 59 जातीच्या जाती समूहानं येऊन आम्ही उपवर्गीकरण कृती समिती स्थापन करून आज भर पावसामध्ये मोर्चा काढला। या मोर्चामध्ये अनेक माता भगिनी, अनेक युवक या ठिकाणी आले, त्यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आमची मागणी आहे, ती मागणी आपण पूर्ण करेल। आज निलंगा शहरामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। भर पावसामध्ये कसलीच शरीराची आपली तमा न बाळगता सर्व माता भगिनी, भीमसैनिक, सर्व भीम अनुयायी या निलंगा शहरामध्ये दाखल झाल्यानंतर पावसाने सुरुवात केली, पण पावसाला न गुमानता या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी तमाम जनतेने आम्हाला या
मोर्चासाठी प्रतिसाद दिला. या सरकारला जबाब विचारण्यासाठी हे आंदोलन, हे उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी सर्व भीमसैनिक रस्त्यावर उतरले. त्या भीमसैनिकाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या जातीवादी सरकारने हे उपवर्गीकरण थांबण्याचं काम नाही केलं तर याच्यापेक्षाही अनेक कडक तीव्र आंदोलन आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. जय भीम. एवढा मोठा विराट मोर्चा या ठिकाणी काढण्यात होता. आपली मागणी नेमकी काय आणि कशा पद्धतीचा हा मोर्चा होता? हा अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा जनतेचा आक्रोश होता. आणि हे अबकड वर्गीकरण करून या देशाचं सरकार एका समाजाला हाताशी धरून आमचं संविधान कमकुवत करण्याचं हे पाप करतंय. हे संविधान कमकुवत होऊ नये किंवा भविष्यामध्ये जो वर्गीकरण करून आम्हाला गटागटामध्ये वाटलं जाऊ नये आणि वाटून या आमच्या घराचा त्याने नाश करू नये, यासाठी आजचा हा जो भीमसागर या ठिकाणी अख्ख्या पावसामध्ये 5 तास याच्यासाठी या देशाच्या मुख्यमंत्र्यांना दाखवून देण्यासाठी की उपवर्गीकरण आम्ही तुम्हाला करू देणार नाही. उपवर्गीकरण म्हणजे आमच्या संविधानाला घालणारा घाला आहे. त्यामुळं हा जनसमुदाय या ठिकाणी मोर्चाच्या रूपाने आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मागणी करत? आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे एवढी मागणी करू शकतो की साहेब, तुम्हाला एवढं मातंग समाजाविषयी एवढा पुळका आहे, तुम्ही त्यांच्या लेकरासाठी इंग्लिश स्कूलमध्ये जागा द्या, राखीव जागा त्यांना द्या, त्यांच्यासाठी वेगळे कॉलेज करा, त्यांना वेगळे MPSCचे क्लासेस त्यांना मोफत त्यांना द्या, त्यांना त्यांच्या जे आहेत महामंडळ त्याला अनुदान द्या आणि त्यांच्या समाजाचा विकास करा, त्यांना कारखाने द्या. तुम्हाला जर तुम्हाला त्या एवढे पुळका आलेला 58 जातीचा तुम्हाला कुठल्या प्रकारचं तुम्हाला पडलेलं नाही. फक्त एका जातीसाठी तुम्ही काय करता तर फक्त तुम्ही एक गट्टा मतासाठी आणि सत्ता भोगण्यासाठी तुम्ही हे कृत्य करत आहात. हे चुकीचं कृत्य आहे. यासाठी हे 58 जातीचा मोर्चा आज निलंगा शहरामध्ये निघालेला होता.